माझे नाव कार्तिक बंडू लोखंडे. आज मी मराठीचं वाचन करणार आहे. पेज नंबर 7. वडेश भरला. चिंचपूर नावाचे गाव होते. गावाजवळ ओढा होता. तिथे एक झाड होते. झाडाचे नाव होते वडेश. वडेश उंच उंच वाढला होता. जणू काही आभाळाला भिडला होता. आजूबाजूला खूप खूप पसरला होता. फांदी फांदीवर पानेच पाने होते. पाने हिरवेगार होती. झाडाखाली थंडगार सावली. बसायला फार मजा यांची. झाडावर चिमणी, कावळा, खारुताई, मैना, राघू यांचे किलबिल करत बोलायचे. गोड गाणी गायचे. वडेशला पाखरांची भाषा समजायची. तो पानांची सळसळ करून बोलायचा आणि पड पड करून रागवायचा. पाखरांना पिल्ले होते. चिमणीचे पिल्लू होते चिनू. कावळ्याचे पिल्लू होते कनू. पोपटाचे पिल्लू होते पिनू. पिल्ले लपाछुपी खेळत पारंबी पकडून झोके घेत खूप दंगा करत दुपारी वडेशची झोप मोडायची. तो वैतागून जायला पिल्लांवर रागवायचा. पिल्लांना सांगायचा, उडा उंच भूर भूर, जावा खूप दूर दूर, करत खूप कटकट, निघा इथून पटपट. थँक्यू.